नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। शासनाच्या माध्यमातून अति तात्काळ सूचना आलेली आहे लाभार्थ्यांसाठी। ऑक्टोबरचा हप्ता हवा असेल तर ही सूचना तुम्हाला माहीत असलीच पाहिजे। ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी सूचना जी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन देखील आलेला आहे। नेमकं नोटिफिकेशन काय असणार आहे, सूचना काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात सर्व अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, ऑक्टोबरचा हप्ता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये एवढा मिळणार आहे। शासन निर्णय आलेला आहे। शासन निर्णयानुसार ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये मिळणार आहे। परंतु पहा, शासनाकडून एक अति तात्काळ सूचना आलेली आहे। ती म्हणजे काय तर तुम्हाला तुमचं UDID कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक ही जी डॉक्युमेंट आहेत ते 2 दिवसामध्ये सादर करायचे आहेत तहसील कार्यालयामध्ये। अन्यथा तुम्हाला दिव्यांग बांधवांना जे वाढीव अनुदान आहे 2,500 रुपयाचं, हे वाढीव अनुदान मिळणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता, लाभार्थ्याचे अपडेट अजूनही बाकी आहे। निराधारांनो, डिजिटल हयात दाखले ॲपद्वारे ऑनलाईन अपडेट करा, अन्यथा तुमचे जे पैसे आहेत ते धोक्यात आहेत। पहा, शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या देण्यात येतात। अशाच पद्धतीने सूचना आलेली आहे। निराधार बांधवांचे डिजिटल दाखले आहेत ते ॲपद्वारे ऑनलाईन अपडेट करायचे आहेत। सोबतच कागदपत्रासंदर्भात अति तात्काळ सूचना आहेत। 2 दिवसामध्ये कागदपत्र सादर करायचे आहेत। ऑफिशियल नोटिफिकेशनच मी तुम्हाला दाखवते। पाहू शकता इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून जी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे त्यामध्ये लाभार्थ्यांना सांगितलेलं आहे की माहे ऑक्टोबरपासून वाढीव 2,500 रुपये इतकं अर्थसहाय्य मिळण्याकरता सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले अद्ययावत UDID कार्ड, बँक पासबुक व आधार कार्ड व एक अतिरिक्त प्रत 2 दिवसात तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना यांच्याकडे सादर करायची आहे। तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला ही सादर करायची आहे। ही नाशिकची सूचना आहे। अशा सूचना प्रत्येक जिल्ह्यावाईज आलेल्या आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल तुमच्या त्या जिल्ह्यासाठी अशा प्रकारची सूचना आलेली आहे। म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही दिव्यांग असाल, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये हवा असेल तर काय करायचं आहे, UDID कार्ड, अद्ययावत UDID कार्ड सोबतच बँक पासबुक, आधार कार्ड ही जी डॉक्युमेंट आहेत ही तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करायची आहेत। अन्यथा काय होणार या संदर्भातही माहिती पहा। स्पष्ट शब्दामध्ये सूचना देण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांचे अद्ययावत UDID कार्ड सोबतच बँक पासबुक व आधार कार्ड हे प्राप्त होणार नाही, अशा लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 पासून जे 2,500 रुपये इतकं अतिरिक्त अनुदान आहे, जे वाढीव अनुदान आहे, जे वाढलेलं अनुदान आहे, जे अर्थसहाय्य आहे, हे जमा होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे। तर पहा, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, अति तात्काळ सूचना आहे। ही सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे। तुम्हाला तुमचं UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक हे जे आहे ते तहसील कार्यालयामध्ये सादर करायचं आहे 2 दिवसांच्या आतमध्येच। ऑक्टोबरचा हप्ता वितरित होण्याअगोदर शासनाला हा सर्व डाटा जो आहे तो संकलित करायचा आहे। सोबतच जे बोगस दिव्यांग आहेत त्यांच्या संदर्भातही शोध मोहीम सुरू आहे। आणि ऑक्टोबरचा हप्ता जे खरे लाभार्थी आहेत, जे खरे दिव्यांग आहेत त्यांनाच 2,500 रुपये इतका मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण या संदर्भात माहिती पाहिलेली होती। आज देखील पुन्हा ही माहिती पाहत आहोत, कारण
खूप महत्त्वाची सूचना आहे, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। बऱ्याच निराधार बांधवांपैकी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना ही सूचना माहीत नाही, त्यामुळे तुमचे जर कोणी दिव्यांग मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत 100% हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जे वाढीव अनुदान आहे ते मिळण्यास मदत होईल। फक्त 2 दिवसामध्ये ही कागदपत्र सादर करायची आहेत, याची दक्षता घ्यायची आहे सर्वांनी आणि सादर करायचे आहेत। शासनाकडून लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे।